नमस्कार, मी तेज बुरगडे. मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या तत्पूर्वी आपण एक रिपोर्ट पाहणार आहोत. ते म्हणजे आपण एकीकडे कोरोनाशी लढत असताना आज संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक घटना घडली. ती म्हणजे जालन्यातून भुसावळकडे जाणाऱ्या 15 कामगारांना मालगाडीने चिरडलं. ही घटना औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर असणाऱ्या करमाडजवळ शुक्रवारी सकाळी घडली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेशी संवाद साधला आहे. ते देखील आपण पाहणार आहोत. औरंगाबादजवळ 15 स्थलांतरित कामगारांना मालगाडीने चिरडलं. औरंगाबादमध्ये 15 मजूर मालगाडीखाली चिरडले गेल्याची घटनेची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत. यानंतर रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त राम क्रिपाल हे ह्या संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद आणि जालना दरम्यान रेल्वे रुळावर झोपलेले 16 मजूर मालगाडीत चिरडले गेल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. हे सर्व मजूर मध्य प्रदेशमध्ये गेले होते. लॉकडाऊनमुळे सर्व मजूर आपापल्या घरी निघाले होते. जालन्याहून गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता या सर्वांनी चालण्यास सुरुवात केली. बदनापूर मार्गे ते रस्त्याने चालत निघाले, पण त्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या दिशेने रेल्वे ट्रॅकवरून चालण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. याबरोबरच या अपघातातील जखमींवर उपचाराची सर्व व्यवस्था केली जाईल, असेही मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील आहेत. अपघात झालेला आहे आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू याच्यात झालेला आहे. एक जण सध्या इस्पितळात भरती आहे, त्याचे उपचार चालू आहेत आणि बाकी 4 जण जे वाचलेले आहेत किंवा जे दूरवर बसलेले होते त्यांचं काउन्सिलिंग करून एक्झॅक्टली काय प्रकार झाला हे आपण जाणून घेत आहोत. किती लोकांचा मृत्यू झालेला आहे? आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू ह्याच्यामध्ये झालेला आहे. म्हणून कुठून आले होते काही कळालं? सध्या जे लोक वाचलेले आहेत आणि त्याच्यापैकी जे बोलू शकत आहेत, जे जास्त मानसिक धक्काने लागलेला आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार हे लोक जालन्यामधून एका कंपनीमधून निघालेले होते आणि ते पण आपण व्हेरीफाय करत आहोत. त्याची सुद्धा चौकशी आपण करत आहोत. कुठल्या जिल्ह्यातले आहेत सगळे? कुठे चालले होते? प्रीमाफशी साधारणतः आपल्याला असं वाटतं आहे की हे मध्य प्रदेशातले असावे, परंतु हे सगळं व्हेरीफाय करण्यासाठी अजून आपल्याला थोडा वेळ लागेल. आपण त्यांच्या नावांची यादी बनवत आहोत, त्यांच्या पत्त्यांची, नंबरची आपण सर्व यादी बनवत आहोत. काही वेळामध्ये ती देखील यादी आपल्या हातात येईल. हिंदी में बताइए. देश के अलग अलग राज्यों में काम के लिए गए मध्य प्रदेश के मेरे प्रिय मजदूर बहनों और भाइयों, आज मैं भरे मन से भारी पीड़ा के साथ आपको संबोधित कर रहा हूं. रेल हादसे में मध्य प्रदेश के 16 मजदूर भाई अपनी जिंदगी गवा बैठे. वो जालना से पैदल चल दिए थे. चलते चलते रेलवे ट्रैक पर ही सो गए और हमारे बीच नहीं रहे. मन व्यथित और दुखी है. मैंने प्रदेश की मंत्री सुश्री मीना सिंह जी के नेतृत्व में अधिकारियों की टीम औरंगाबाद भेजी है. घायलों के उचित उपचार की व्यवस्था और जो भाई हमारे बीच नहीं रहे उनके पार्थिव शरीर को लाने की व्यवस्थाएं की जा रही हैं. पीड़ित परिवारों को तत्काल 5-5 लाख रुपए की राशि दी जा रही है. रेल मंत्री से मैंने आग्रह किया तो घटना की जांच के निर्देश दे दिए. हम इसकी जांच भी करवाएंगे कि जालना की जिस फैक्ट्री में, स्टील फैक्ट्री में वो काम कर रहे थे, वहां से वो किन परिस्थितियों में चल दिए. उन्होंने रजिस्ट्रेशन नहीं करवाया था. मेरी आपसे अपील है कि इन परिवारों की व्यवस्था तो हम करेंगे, लेकिन आप अपने मन से पैदल मध्य प्रदेश के लिए ना निकलें. मध्य प्रदेश की सरकार, हम हर संभव व्यवस्था कर रहे हैं अपने मजदूर भाई बहनों को अलग अलग राज्यों से लाने की. अब तक बसों से और ट्रेनों से 1.25 लाख मजदूर भाई बहनों को हम मध्य प्रदेश ला चुके हैं. ट्रेनें लगातार आ रही है. अभी तक 11 ट्रेनें आ चुकी है, 10 कल आने वाली है. 40 ट्रेनें और तैयार हैं और जितनी ट्रेनों की जरूरत पड़ेगी हम व्यवस्था करेंगे.
आप विश्वास कीजिए, सुरक्षित आपको मध्य प्रदेश में घर ले जाएंगे, ट्रेन से उतार के बस में बैठा के आपके घर पहुंचाएंगे। लेकिन उतावली मत कीजिए, जल्दीबाजी मत कीजिए। आपका जीवन हमारे लिए कीमती है, और इसलिए मेरी प्रार्थना है, आप जहां है वहां से कंट्रोल रूम मध्य प्रदेश के फोन नंबर कर दीजिए, आपका रजिस्ट्रेशन हो जाएगा। कंट्रोल रूम का फोन नंबर है 0755 24 111 80, अंग्रेजी में 0755 24 111 80। आप फोन कर दीजिए, रजिस्ट्रेशन हो जाएगा। फिर अपने मन से मत चलिए, आपके पास सूचना आएगी किस तारीख को कहां से आपकी ट्रेन रवाना होगी। आप तब चलिए, वो भी पैदल नहीं, आपको ट्रेन तक पहुंचाने की व्यवस्था हम करेंगे, उसके बाद ही आप आए। धैर्य ना खोएं, संयम ना खोएं, जल्दीबाजी ना करें, हम सुरक्षित आपको घर पहुंचाएंगे। धन्यवाद। देशभरात 3,390 नवे कोरोना रुग्णसंख्या 56,000च्याही पुढे। देशभरात कोरोनाचे 3,390 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत। 24 तासांमध्ये समोर आलेली ही संख्या आहे। त्यामुळे देशाची रुग्णसंख्या 56,342 इतकी झाली आहे, तर मागे 24 तासात 1,373 रुग्ण बरे देखील झाले आहेत। आत्तापर्यंत 16,540 रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे। पालघर हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षक सक्तींच्या रजेवर। महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात चोर असल्याच्या संशयातून 2 साधू आणि त्यांच्या चालकांची जमावानं हत्या केली। या घटनेचं संपूर्ण देशभर खळबळ उडाली। 100हून अधिक आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर पालघरच्या पोलीस अधीक्षकांवर राज्याच्या गृह मंत्रालयानं कारवाई केली आहे। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी 7 मे पालघरमधील घटनास्थळाला भेट दिली असून त्यानंतर संध्याकाळी त्यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे। वंदे मातरम मिशन लॉकडाऊनमुळे अडकलेले भारतीय अखेर मायदेशी परतले। लॉकडाऊनमुळे मागच्या काही दिवसापासून सिंगापूरमध्ये अडकलेले भारतीय अखेर मायदेशी परतले आहेत। एअर इंडियाच्या विशेष विमानाने त्यांना भारतात आणण्यात आलं आहे। शुक्रवारी दुपारी 12च्या सुमारास एअर इंडियाच्या AI 381 विमानाने दिल्ली एअरपोर्टवर लँड केले। एकूण 234 प्रवासी या विमानामध्ये होते। परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी ही माहिती दिली आहे। गरिबांच्या खात्यात तातडीने 7,500 रुपये ट्रान्सफर करण्याची वेळ राहुल गांधी। गरिबांच्या खात्यात तातडीने 7,500 रुपये जमा करावेत अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। स्थलांतरित मजुरांसाठी सरकारने योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। यासाठी 65,000 कोटींची गरज आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। लॉकडाऊन उठण्यासाठी मोदी सरकारने आता योग्य नियोजन करावं असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। मोदींना शिव्या घालणाऱ्यांना संधी, एकनाथ खडसे यांची टीका। आज भाजपने राज्यात 21 नोव्हेंबरला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची घोषणा केली आहे। यामध्ये भाजपने धक्कातंत्राचा वापर करत खडसे, तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे यांसारख्या दिग्गज आणि निष्ठावंतांचा पत्ता कट केला आहे। भाजपने वंचित बहुजन आघाडीमधून आलेल्या गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीतून आलेल्या रणजित सिंह मोहिते पाटील यांना संधी दिली आहे। तसंच राज्याला फारसे परिचित नसलेले प्रवीण दटके आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना देखील संधी दिली आहे। मात्र या यादीवर ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे। मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली। मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांची बदली करण्यात आली आहे। मुंबईत वाढलेल्या रुग्णांमुळे ही बदली करण्यात आली आहे असं त्यांच्या बदलीचं कारण सांगितलं जात असलं तरी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांची बाचाबाची झाली होती, त्यानंतर त्यांनी बदली केल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे मुंबईत कोरोनाची संख्या वाढत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे। परदेशी यांच्या जागेवर इक्बाल चहल हे मुंबई मनपाचे नवे आयुक्त असतील। राज्यातील 5,228 कोरोना रुग्ण लक्षणविरहित। राज्याची रुग्णांची संख्या 17,947 वर। राज्यात गेल्या 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत। राज्यात एकाच दिवसात 1,216 रुग्ण आढळले आहेत। त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17,974 झाली आहे। राज्यात आज 207 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3,301 रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे।
मुंबईत एकाच दिवशी 692 जण कोरोनाग्रस्त. मुंबईमधील कोरोना संसर्गाचा विळखा हळूहळू घट्ट होऊ लागला असून गुरुवारी दिवसभरात 692 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आलं आहे. परिणामी मुंबईमधील कोरोनाबाधितांची संख्या 11,219 वर पोहोचली आहे. औरंगाबादला कोरोनाचा विळखा 24 तासात 90 जणांना संसर्ग, रुग्णसंख्या 468. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. मागील 24 तासात औरंगाबादमध्ये 90 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 468 इतकी झाली आहे. मुंबईत लष्कर बोलावणार ही अफवा, पोलिसांनी केले स्पष्ट. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे व त्यासाठी मुंबईत लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे अशी अफवा पसरवण्यात आल्या होत्या. त्याचे मुंबई पोलिसांनी खंडन केले असून मुंबईत असे काहीही होणार नाही असं मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून स्पष्ट करण्यात आलं आहे. लॉकडाऊन वाढवण्यात कुणालाही रस नाही, पण प्रत्येकाने शिस्त राखणं आवश्यक आहे. माझा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले आहेत. पाहूयात ही पत्रकार परिषद. काही कालावधीनंतर भेटतोय. 1 मेला आपण भेटलो होतो, त्याच्यानंतर जवळपास 6-7 दिवसानंतर भेटतोय. या गेल्या 6-7 दिवसात काय झालं, काय घडलं असं न सांगण्यासारखं काहीच नाही आहे आणि जे काय घडतं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. पण विशेष म्हणजे काल एक अतिशय चांगली गोष्ट झाली. महाराष्ट्रामधल्या सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत माझी आणि आपल्या माननीय मंत्री महोदयांची, म्हणजे त्याच्यात उपमुख्यमंत्री सुद्धा होते, सर्व काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी पक्षाचे आणि आपले शिवसेनेचे असे मंत्री होते आणि इतर पक्षांचे नेते यांच्यात एक बैठक झाली. सर्वांना आपण नेमकं काय करतो आहोत ह्याची कल्पना दिली गेली. सर्वांना त्यांच्या सूचना काय आहेत, कुठे काही याच्यात उणिवा जाणवत आहेत का, आणखीन काही करायला पाहिजे का, ह्या सगळ्या त्यांच्या सूचना घेण्यात आल्या. आणि खरंच मला एका गोष्टीबद्दल समाधान आहे की सगळ्यांनी अतिशय मनपूर्वक खूप चांगल्या सूचना दिल्या. त्यातल्या बहुतेक सगळ्या किंवा बऱ्याचशा सूचना आपण अंमलात सुद्धा आणलेल्या आहेत आणि आणतो सुद्धा आहेत. एकूणच कालची जी बैठक झाली त्याच्यामध्ये एकतेचं एक वेगळं दर्शन होतं. महाराष्ट्राची एकजूट, राजकारण बाजूला ठेवून सगळे पक्ष नेते, पक्ष प्रमुख हे एकत्र आलेलं काल मला दिसलं आणि जो माझा आत्मविश्वास आहे तो आणखीन दुणावला. याच्यामध्ये राजकारण नव्हतं. सगळ्यांनी मला सांगितलं की सरकार जे काही करतं आहे त्याच्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्हाला जे जे काय वाटतं आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत आणि आपणही त्यांना सांगितलं की वेळोवेळी तुम्हाला जे काही जाणवेल ते आपण सांगत राहा. आपण जे जे करता येणं शक्य असेल ते सर्व करू. ही अशी एक वेगळी एकजूट ही सर्व राजकीय पक्षांची, नेत्यांची एका चांगल्या पद्धतीने, चांगल्या वातावरणात त्या बैठकीमध्ये मला दिसली. आज खरं म्हणजे मी आपल्याशी बोलताना थोडासा व्यथित आहे. तो व्यथित एवढ्यासाठी आहे की आज पहाटे जे संभाजीनगर आणि जालनाच्या मध्ये त्या रेल्वे मार्गावरती घडलं, ह्या घटनेने मी खरंच एक मनातून असा दुःखी झालेलो आहे. हे जे मजूर इतर राज्यातले घरी जायला निघालेले आहेत, आपण त्यांना अनेकदा सांगितलेलं आहे, आजही मी सांगतोय की तुम्ही कुठेही अस्वस्थ होऊ नका, कुठेही बेचैन होऊ नका. राज्य सरकार पूर्ण तुमच्या सोबत आहे. मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की इतर राज्यातले जे मजूर आहेत त्यांची आपण ठिकठिकाणी सोय केलेली आहे. जवळपास 5.5 ते 6 लाख मजुरांची सोय आपण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे. त्यांची जेवणाची, खाण्याची सोय, त्यांच्यासोबत डॉक्टर्स दिलेले आहेत. आणि आता तर इतर राज्यांबरोबर आपली बोलणी सुरू आहेत. इतर राज्यांमध्ये सुद्धा ट्रेन, रेल्वे आपण सुरू करून ज्या ज्या राज्यांमधले हे मजूर जिथे जिथे जाऊ इच्छितात तिथे केंद्र सरकार, आपलं राज्य आणि ज्या राज्यात हे जाऊ इच्छित आहेत त्या राज्यांच्या सरकारबरोबर बोलून आपण ह्या ट्रेनची सोय सुद्धा केलेली आहे. सुरुवात झालेली आहे. 1-2-5 दिवसापासून ट्रेन सुरू झालेले आहेत. मुंबईतून सुरू होत आहेत, पुण्यातून सुरू होत आहेत. पण हे करत असताना गर्दी होता कामा नये. जर गर्दी उसळली तर तुम्हाला माहिती आहे धोका अजून आपल्या अवतीभोवती फिरतोय. धोका काय टळलेला नाही, संकट टळलेलं नाहीये. गर्दी झाली तर पुन्हा हे सगळं ठप्प होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की या सर्व मजुरांना मी सांगतोय, मजदूर आहेत, कर्मचारी आहेत, इतर नागरिक आहेत, कि आपको परेशान होने की कोई आवश्यकता नहीं है. आज तक जिस संयम और संयम आपने जो बनाए रखा है
संयम बनाए रखें। महाराष्ट्र की सरकार पूरी तरह से आपके साथ है। आपका सहयोग हम दोनों के लिए अच्छा रहेगा, क्योंकि संकट बहुत ही गंभीर है। जैसे मैंने अभी अभी कहा कि महाराष्ट्र सरकार और जहां भी आप जाना चाह रहे हो, उस राज्य की सरकार और केंद्र की सरकार आपस में बात चल रही है। रेलवे की व्यवस्था हो रही है, बस की व्यवस्था हो रही है। जैसे 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 उपलब्धि बढ़ती जाएगी हम आपको बताते रहेंगे। पण हे करताना कुठेही अफवेला बळी पडू नका, कारण कोणतरी सांगते की इथून ट्रेन सुरू होणार, मग ही गर्दी तिकडे जाते। आता काल जे घडलं, आज पहाटे जे घडलं, अत्यंत दुर्दैवी आहे। खरं म्हणजे संभाजीनगरवरून ट्रेन सुरू होत आहेत, ट्रेन सुरू झालेल्या आहेत, पण ही जी लोक होती ती रस्त्याने न जाता रेल्वे रुळावरून निघाली, कारण त्यांना भुसावळला जायचं होतं। आता खरं त्यांना कोणी सांगितलं भुसावळला जायला कल्पना नाही, पण भुसावळला जाताना चालून चालून थकली आणि मध्ये करमाड नावाचं गाव आहे, तिथे त्या रेल्वे ट्रॅकवरती बसली। पहाटेचा सुमार होता, थकलेले होते, बसले, तिथेच डोळा लागला आणि दुर्दैवाचा घाला आला। खरंच हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मी मनातून अत्यंत दुःखी झालो या सगळ्या घटनेबाबत आणि पुन्हा पुन्हा सांगतो की कृपा करून जिथे आहात तिथेच थांबा। राज्याची यंत्रणा जी आहे ती आपल्या संपर्कात आहे। जसजशी आपली सोय होईल तसतसं आपण तुम्हाला घरी पाठवतो आहोत। तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, पण शांती ठेवा, अस्वस्थ होऊ नका, कुठेही गडबड गोंधळ करू नका। अत्यंत शिस्तीत आणि संयमाने आपण हे काम करतो आहोत, पण त्याही राज्याच्या काही सुरक्षेच्या दृष्टीने अटी आहेत, चेकिंग असेल, काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते करून आपण ही सगळी व्यवस्था करतो आहोत। दुसरी गोष्ट, गेले 2-3 दिवस मुंबईमध्ये एक अफवा आहे। अफवा काय? मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार, मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार, मुंबईमध्ये लष्कर येणार, मग लॉकडाऊन होणार, सगळी दुकानं बंद होणार। लष्कर कशाला पाहिजे? आणि आजपर्यंत मी जे काही केलेलं आहे तुम्हाला सांगून आणि तुम्हाला विश्वासात घेऊन केलेलं आहे आणि तसाच मी करणार आहे, तसंच करणार आहे। आपल्याकडे सुद्धा तुमच्या लक्षात असेल की लॉकडाऊन करताना टप्प्याटप्प्याने आपण करत गेलो। पहिल्या काही गोष्टी बंद केल्या, नंतर काही गोष्टी बंद केल्या, त्याच्यानंतर काही केल्या, असं करत करतच आपण पुढे गेलो। त्याच्यामुळे लष्कराची काहीच गरज नाहीये। आणि मी तुम्हाला पहिल्या माझ्या भेटीतच सांगितलेलं आहे की ही जी लढाई आहे ह्याच्यामध्ये जवान आपण सगळेजण आहात। ते जे जवान आहेत ते सरहद्द सांभाळतायत, पण हे जे युद्ध आहे हे आपल्याला लढायचं आहे आणि तसं तुम्ही ते लढतात, संयमाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती लढतात। लष्कराची आवश्यकता नाहीये, लष्कर मुंबईत येणार नाही, पण जी एक आपण काळजी घेतोय, या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला पुन्हा पुन्हा मी मुद्दामून सांगतोय, कारण आपल्या मनात कुठे गोंधळ गडबड होता कामा नये, गैरसमज तर अजिबात होता कामा नये। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे संकट गंभीर असलं तरी सरकार खंबीर आहे। मग खंबीरता म्हणजे काय? काही दिवसापूर्वी पाहिलं असेल, मी स्वतः या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानात गेलो होतो, जिथे मोठा आपण कोविड केअर सेंटर उभारतोय, प्रथम उपचार केंद्र, तसंच रेसकोर्सला उभारतोय, तिथे वरळी डोम मध्ये केलेलं आहे, गोरेगावचे एक्झिबिशन ग्राउंड मध्ये केलेलं आहे। कदाचित बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आपण ते आणखीन दुप्पट करू, आणखीन काही ठिकाणी वाढू। काय हे सगळं करतोय की हे संकट रोखताना समजा आपल्याला काही लोकांची सोय त्याच्यात करण्याची आवश्यकता वाटली, प्राथमिक केंद्रामध्ये म्हणजे कोणाला ऑक्सिजन देण्याची गरज लागली, समजा आता जे आपल्याकडे केसेस येत आहेत 80% एसिम्प्टोमॅटिक आहेत पण पॉझिटिव्ह आहेत, मग त्यांना ठेवायचं कुठे? तर त्याच्यासाठी ह्या आपण सोयी वाढवतो आहोत, पण हे वाढवताना पुढचा पावसाळा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे। समजा पाऊस पडला, मुंबईचा पाऊस तुम्हाला माहिती आहे, त्रेधा तिरपीट उडवतो, मग त्यावेळेला काय करणार? हॉस्पिटल्स कमी पडता कामा नये। म्हणून मी स्वतः केंद्र सरकारला विनंती केली आणि ती मान्य सुद्धा झाली की जिथे जिथे राज्यामध्ये आपल्या केंद्र सरकारच्या ज्या काही यंत्रणा आहेत, मग रेल्वे आहे, बीपीटी आहे, अगदी मिलिटरी सुद्धा आहे, त्यांची हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स हे जर का आम्हाला आवश्यकता लागली तर वापरण्याची आम्हाला परवानगी द्या। हे करणं काही गैर नाहीये, कारण पुढचा धोका आपल्याला उद्भवणार नाही, पण जर का आवश्यकता लागली तर त्या हॉस्पिटलची आणि डॉक्टर्सची व्यवस्था ही त्यांना आधी सांगून ठेवलेली बरी, की जेणेकरून नंतर धावपळ नको। आणि त्याच पद्धतीने आणखीन एक माझ्या मनात विचार आहे, कारण आता सगळ्या यंत्रणा आपल्या प्रचंड तणावाखाली काम करतायत। डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आपले सफाई कामगार आहेत, आपली महसूल यंत्रणा आहे, पोलीस तर आहेतच। पोलीस तर पाऱ्यावरती राहून तणावाखाली थकून जात आहेत, काही आजारी पडत आहेत, काही पोलीस तर बिचारे मृत्युमुखी पडले,
आपल्यासाठी लढताना मृत्युमुखी पडले, आपल्यासाठी लढताना ते आजारी पडतायत, तणावाखाली त्यांना विश्रांती घ्यायला एक क्षणभर सुद्धा मिळत नाहीये, त्यांना सुद्धा थकवा आहे. माणसं आहेत ही, डॉक्टर सुद्धा माणसं आहेत, पोलीस सुद्धा माणसं आहेत. आजारी पडल्यानंतरच बाजूला करणं हा क्रूरपणा ठरेल. त्यांना सुद्धा मध्ये मध्ये कुठेतरी एक विश्रांती देण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी माझ्या मनात एक विचार आहे, तोही आता आपल्याला सांगतो, पण याचा लगेच चुकीचा अर्थ लावू नका. माझ्या मनात असा विचार आहे की केंद्र सरकारला मला सांगायचं आहे की जर का अधिकचं मनुष्यबळ लागलं, या पोलिसांना आम्हाला थोडी विश्रांती देण्याची आवश्यकता लागली, तर काही दिवस पोलिसांना टप्प्याटप्प्याने विश्रांती देऊन त्यांना पुन्हा आणायचं, यांना टप्प्याने विश्रांती द्यायची, पुन्हा आणायचं. समजा काही पोलीस आजारी पडलेत, त्यांना निदान बरे होण्याची तरी वेळ दिली पाहिजे, बरं झाल्यानंतर त्यांच्यातला थकवा तर गेला पाहिजे. तर तोपर्यंत जर अधिकचं मनुष्यबळ लागलं तर ते केंद्र सरकारकडे आपण कदाचित मागणी करू. मग ते मागितल्यानंतर लोक म्हणजे काही जण काय म्हणतील, बघा यांनी लष्कर बोलवलं. लष्कर नाही, पोलिसांच्या बद्दल जर का त्यांचा थकवा किंवा ना त्यांना विश्रांती देण्यासाठी मनुष्यबळ लागलं तर त्याची आपण मागणी करणार आहोत. म्हणून सगळ्या बाजूने आपण तयारी करतो आहोत. हॉस्पिटलची सोय करतोय, डॉक्टर्सची सोय करतो आहोत, पोलीस लागले तर त्यांची सोय करतो आहोत. पण हे करताना तुमच्या मनात कुठेही भीती किंवा गैरसमज असता कामा नये, म्हणून हे मी मुद्दामून तुम्हाला आज सांगतो आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आणखीन एक महत्वाचा विषय आहे, परप्रांतीय मजुरांना आपण पाठवतो आहोत. तसंच त्या राज्यात आपली जी काही मजूर असतील त्यांना आपण परत आणतो आहोत. ट्रेननी येतील, ट्रेननी जातील, काही वेळेला बसेस, जसं कोट्याचे विद्यार्थी आपण बसेस पाठवून त्यांना घेऊन आलो. इतर राज्यात काही आपले विद्यार्थी आहेत त्यांना आपण घेऊन येणार आहोत. काही ठिकाणी तर राज्यांतर्गत विद्यार्थी कुठे कुठे अडकलेले आहेत. राज्यांतर्गत वाहतुकीचं काय, तुम्ही बाहेरच्या लोकांना पाठवतात, बाहेरच्या लोकांना आणतात, मग राज्यातल्या राज्यात आमचं काय, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. पण ह्या करताना सुद्धा मोजून मापून आपल्याला करावे लागणार आहेत. मोजून मापून. आपण गेल्या वेळेलाच मी सांगितलं होतं की आपल्या राज्यात रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन असे 3 झोन केलेले आहेत. त्याच्यात ग्रीन झोनमध्ये आपण जरा शिथिलता जास्त दिलेली आहे, ऑरेंज झोनमध्ये त्या प्रमाणात शिथिलता दिलेली नाही, आणि रेड झोनमध्ये त्यातल्या त्यात कंटेनमेंट झोन एरियामध्ये तर बिलकुल आपण शिथिलता आणत नाही आहोत, अजिबात नाही. कारण कंटेनमेंट झोन, रेड झोन इथे अजूनही आपल्याला या केसेस सापडत आहेत. विशेषतः मुंबईत आहेत, संभाजीनगर आहे, पुणे आहे, मालेगाव आहे, नागपूरमध्ये काही विभागात आहेत, अशा काही ठिकाणी आहेत. इकडे ये जा करता येणार नाहीये. कारण ही ये जा जर का आपण सुरू केली, मग इतके दिवस हे बंद ठेवून उपयोग करायचा. हा लॉकडाऊन सगळा फुकट जाईल. लॉकडाऊन म्हणजे मी मागेच बोललो होतो की गतिरोधक आहे, गतिरोधक. आजपर्यंत आपण याची गती रोखण्यामध्ये यश जरूर मिळवलेलं आहे, पण अजूनही चेन तोडण्यामध्ये आपल्याला यश नाही मिळालेलं. त्यांची जी साखळी आहे, त्या विषाणूची साखळी तोडण्यात अजून आपल्याला यश नाही मिळालेलं. ते आता तोडायचंच आहे. ते तोडल्याशिवाय तर राहायचंच नाही. कारण नाहीतर किती दिवस चालू राहणार. लॉकडाऊनचं काय होणार, 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, पुढे काय होणार, किती दिवस आपण वाढवत राहणार. म्हणून आपला आता हा प्रयत्न असा असला पाहिजे की एकदाच काय ते आपण कडक ही सगळी बंधनं पाडूया आणि या विषाणूचा संसर्ग, ह्याचा जो काय प्रसार आहे तो कायमचा संपवूया. त्याच्यासाठी आता आपल्याला तयारी करायची. आणि हे करत असताना आता परदेशातून जी आपली लोक आहेत ती यायला सुरुवात होतील. काही ठिकाणी इतर देशात सुद्धा आपली लोक अडकलेली आहेत, काही विद्यार्थी अडकलेले आहेत. ते विमानाने त्यांची ये जा सुरू होईल, त्यांना पुन्हा क्वारंटाईन करावं लागेल. ह्या थोडंसं हे जेवढी आपण शिथिलता आणू तेवढी आपली जबाबदारी पण वाढते आहे. ती जबाबदारी पूर्ण ताकदीने आपल्याला पेलावी लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला जी मी विनंती करतो आहे की आपलं जे सहकार्य आजपर्यंत तुम्ही दिलेलं आहात तेच यापुढे सुद्धा काही दिवसासाठी हे आपल्या सरकारला तुमच्यासाठी लागणार आहे. मग कोणीतरी मध्ये सांगतं की मुंबईमधल्या टेस्ट कमी करणार का, अजिबात नाहीये. आजपर्यंत कोरोनाच्या विषयात चीनचे भयंकर चूक केली किंवा ते असमर्थ आहेत डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर हल्लाबोल केला आहे. कोरोना व्हायरसच्या विषयात एकतर चीनकडून भयंकर चूक झाली आहे किंवा ते असमर्थ आहेत अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टीका केली आहे. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.